नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याबद्दल महत्त्वपूर्ण अशी अपडेट समोर आलेली आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांना पडलेले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी हप्ता मिळाला नाही त्यांनाही पीएम किसानचा 23वा हप्ता मिळणार नाही का की मिळणार, त्याचबरोबर शेतकरी बांधवांना हे हप्ते त्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अशी कामे करावी लागणार का, असे अनेक प्रश्न आज शेतकरी बांधव उपस्थित करतात। तर त्या संपूर्ण प्रश्नांची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेविषयी मोठी अपडेट समोर आली आहे। ज्यांना यापूर्वी रक्कम मिळाली नाही त्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता मिळणार नाही का, जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेत कोट्यवधी शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळत असतात, तर वर्षाला 6,000 रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होतात। यापूर्वी ज्यांच्या खात्यात सन्मान निधी योजनेचा हप्ता 22वा जमा झाला नाही त्यांना 23वा हप्तासुद्धा मिळणार नाही का, असा सवाल अनेक शेतकरी बांधव उपस्थित करत आहे। तर काही तांत्रिक अडचणी, काही कारणांमुळे अनेकांचा 22वा हप्ता अडकला होता। म्हणजे ज्यांचा यापूर्वी हप्ता आला नाही आता त्यांना पुढील हप्ता मिळणार नाही असा दावा करण्यात येत आहे। तर काय आहे यामागील तथ्य, जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकरी बांधवांची KYC केलेली नसेल अथवा काही तांत्रिक चुकांमुळे त्यांचे पैसे अडकलेले असतील तर त्यांचा हप्ता थांबवला जातो। तर तांत्रिक चुका दूर केल्या असतील तर त्या शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होते। तर या छोट्या छोट्या ज्या चुका असतात, आपण या अगोदरही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मित्रांनो, यातील एकही चूक जरी तुमची झाली तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। आणि अनेक शेतकरी बांधवांच्या यामध्ये छोट्या छोट्या चुका झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांना 22वा हप्ता हा मिळालेला नाही। तर मित्रांनो, आता एकदा संपूर्ण माहिती जाणून घ्या की 23वा हप्ता मिळण्यासाठीचा तुमचा मार्ग हा केव्हा मोकळा होईल, म्हणजेच कोणकोणती कामे पूर्ण असेल तरच तुम्हाला हप्ता मिळणार आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमची KYC प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता अधिक आहे। त्यानंतर बँक खातं हे पीएम किसान पोर्टलवरती जमिनीचे दस्तावेजांचा पडताळा करणे आवश्यक आहे। त्यानंतर मित्रांनो, तुमचे बँक खाते हे आधार कार्डशी लिंक असणंही महत्त्वाचं आहे। त्यानंतर DBT हा पर्याय इनेबल असावा। आधार कार्ड आणि बँकेच्या खात्यावरील नावात स्पेलिंग वेगळे असेल तरीसुद्धा तुमचा हप्ता हा तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत नाही। आता शेतकरी मित्रांनो, यापूर्वी म्हणजेच पीएम किसानचा 22वा हप्ता हा 13 मार्च 2026 रोजी प्राप्त झाला होता। तर तांत्रिक कारणामुळे जर एखादा हप्ता थांबला असेल तर ती दुरुस्ती करून घ्या। ही तांत्रिक बाब सोडवली तर तुम्हाला 23व्या हप्त्यासोबतच यापूर्वीचा थांबलेला हप्ता, म्हणजे ज्या शेतकरी बांधवांच्या तांत्रिक चुकींमुळे त्यांना पीएम किसानचा 22वा हप्ता मिळाला नाही त्यांनी जर त्यांच्या तांत्रिक अडचणी दूर केल्या तर त्यांना 23व्या हप्त्यासोबतच 22वा हप्तासुद्धा त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। मित्रांनो, काळजी करा। आणि शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर 22वा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला नसेल आणि तो तुम्हाला आता 23व्या हप्त्यासोबतच जमा करून घ्यावयाचा असेल तर तुम्हाला नक्की काय करावं लागणार, तर तुम्हाला अगोदर pmkisan.government.in या पोर्टलवरती जाऊन फार्मर कॉर्नरवरती लॉग इन करायचं आहे। त्यानंतर नो युअर स्टेटस हा पर्याय निवडून स्टेटस चेक करा। त्यात लँड सेडिंग किंवा KYC समोर जर नो असं लिहिलेलं असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा। त्यानंतर तर फार्मर कॉर्नरवरती एडिट अथवा अपडेट आधार बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा। तिथे तुमचं योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाका। त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही ही संपूर्ण पडताळणी करा आणि त्यानंतर ही माहिती पुन्हा सबमिट करा। त्यामुळे जर तुमचा 22वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर तो नक्कीच 23व्या हप्त्यासोबत जमा होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, लवकरच पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। तर ही होती पीएम किसानच्या 23व्या हप्त्याबद्दलची महत्त्वपूर्ण अपडेट। पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद।